मित्रांनो, काही ब्रँड्स हे अचानक प्रसिद्धीला येतात, तेवढ्याच लवकर ते नामशेषही होतात. पण काही ब्रँड जीवनभर आपल्याशी मैत्री करतात. तो ब्रँड वापरण्याचे पुण्य आपल्या वाट्याला यावे असे प्रत्येकालाच वाटते. त्यात भारतीय तर अजिबात मागे नाही. हे ब्रँड आपल्या राजेशाही थाट जपतात. असाच आपला रॉयल कारभार जपणारा एक सर्वसामान्य ब्रँड म्हणजे रॉयल एनफील्ड. रॉयल एनफील्डची बुलेट वापरणे हे सर्वांचे स्वप्न असते. त्या बुलेटचा तो भारदस्त आवाज त्यावर आरूढ होणाऱ्या प्रत्येकाला जणू रॉयल अनुभव देतो. रस्त्यावरून जाताना ती बुलेट प्रत्येकाची नजर ओढावून घेतेच. अशा या रॉयल एनफील्डच्या जन्माबद्दल काही अविस्मरणीय अशी माहिती जाणून घेऊया. 1851 मध्ये इंग्लंडच्या जॉर्ज टाउनसेंड यांनी मशीनच्या सुया तयार करण्याचा उद्योग सुरू केला. नंतर त्यांनी सायकलचे पार्ट्स बनवायला सुरुवात केली. मग या व्यवसायाला जेव्हा नुकसानीचा फटका पडला तेव्हा 1891 मध्ये R.W. स्मिथ आणि अल्बर्ट ॲडी यांनी ही कंपनी विकत घेतली. ही कंपनी इंग्लंडमधील एनफील्ड रोडवर असल्याने त्या कंपनीला एनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड नाव देण्यात आले. 1893 मध्ये या कंपनीला रॉयल स्मॉल आर्म्स फॅक्टरीकडून रायफलचे भाग बनवण्याची ऑर्डर मिळाली. या प्रतिष्ठित ऑर्डरमुळे कंपनीने आपल्या नावात रॉयल शब्द सामावून घेतला आणि मग त्यातूनच अप्रतिम शब्द निर्माण झाला. रॉयल एनफील्ड ट्रेडमार्कमध्ये मेड लाईक अ गन आपल्याला जणू रॉयल फील देतो. 1901 मध्ये पहिली मोटरबाईक बनवली. पहिल्या महायुद्धाच्या काळात कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली. 1939 मध्ये पहिल्यांदा कंपनीची बुलेट अवतरली. यानंतर मद्रास मोटर्सचे K.R. सुंदरम यांनी ही बुलेट भारतात आयात केली. भारतीय सेनादलास ही प्रचंड पसंत पडली. भारतातील मोठ्या प्रमाणातील मागणी पाहून मद्रास मोटर्सने एनफील्डशी भागीदारी केली. चेन्नईजवळ कंपनीचा प्लांट सुरू करण्यात आला आणि बाईकचे किट इंग्लंडमधून येत असे. रॉयल एनफील्ड आज मार्केटमध्ये आपली रफ अँड टफ ओळख जपून आहे आणि येणाऱ्या काळातही तशीच राहील यात प्रश्नच नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या शेकडो प्रयत्नानंतरही रॉयल एनफील्ड भारतातील प्रत्येक दाराभोवतीची पसंती आहे. 2005 साली एनफील्डने भारतात आपली 50 वर्षे पूर्ण केली. यानिमित्त कंपनीने थंडरबर्ड आणि 350 इलेक्ट्रा मॉडेल्स बाजारात आणले. गेल्या काही वर्षात बुलेट प्रत्येक ठिकाणी आढळून यायला लागली, तरीही प्रत्येकाला ती हवीहवीशी वाटते. या गाडीचा भारदस्तपणाच गाडीची शान आहे. जो पण या ब्रँडचा आस्वाद घेतो तो सुद्धा बोलतो, आहे की राजेशाही थाट. काही ब्रँड्स इतिहास जमा होतात तर काही ब्रँड इतिहास घडवतात. धन्यवाद.